दगाबाजी करून कारभार करत असेल तर मग मात्र त्याला जाब हा विचारावाच लागेल. मी आज मुख्यतः जास्त करून बोलायला नाही आलेलो, मी तुम्हाला बोलतं करण्यासाठी आलेलो आहे. जे तुम्ही आता सगळं बोललात ना, हे अशा अडचणी येतात, मंत्री येतील त्यांच्या समोर उभे राहून प्रश्न विचारा प्रश्न. तुमचा हक्क आहे, तुम्ही मत दिलंय ना, मतदान केलंय ना, आणि 5वी बहुमत आहे. ठीक आहे, आज आपला अंबादास विरोधी पक्षनेता पण नाहीये तरी सुद्धा फिरतोय, खैरे साहेब खासदार पण नाहीये तरी पण फिरतायत, बाकी सगळे आपले पदाधिकारी. काय सत्ता आपल्याकडे? आमचं सत्तेशी काही देणं घेणं नाहीये, पण जे माझे जीवाभावाचे ज्यांच्यासाठी आम्हाला सत्ता हवी, कारण जर आज आपलं सरकार असतं तर मी तुम्हाला रडायला दिलं नसतं, तुमच्या डोळ्यात मी अश्रू येऊ दिले नसते. तर आता ही वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायचंय. विसरून जा सगळे तुमच्यातले मतभेद काय असतील सगळे बाजूला ठेवा, पण पहिलं या दगाबाज सरकारला धडा शिकवा. आणि म्हणून मी सरकारला एक नाही म्हटलं तरी तुमची जूनची मुदत आम्हाला मान्य नाही आहे का रे? आणि जूनची मुदत जर का सरकार देत असेल तर मुख्यमंत्री आता आलेत म्हणतात, कारण मी तुमच्या बरोबर फिरतोय. मुख्यमंत्री कुठे आहेत? म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी आपत्तीमध्ये संकटात सापडलाय. अन्नदाता शेतकरी विचारते खाऊ काय, पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहारमध्ये. आणि माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री तिथल्या प्रचारक सांगतायत कि आपले पंतप्रधानचं सगळ्या राज्यावरती प्रेम है, लेकिन अंदर की बात मैं बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है. म्हणजे महाराष्ट्र काय सावत्र पोरगा आहे का तुमचा? का महाराष्ट्र काय गुन्हेगार आहे तुमचा? म्हणजे इकडे भोगायचं आणि तिकडे जाऊन मला काही पोटात दुखत नाही. बिहारवरती काय पंतप्रधानांचं सगळीकडे अगदी मणिपूरवरती सुद्धा प्रेम पाहिजे, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पंतप्रधानांचं प्रेम पाहिजे. पण हा आवडता हा नावडता माझ्या लाडक्या बहिणींसाठी कुटुंबातील दोघींना आणि बिहारमधील सगळ्या कुटुंबातील सगळ्या बहिणींच्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये दिले का? निवडणूक आहे. तर हा जो काही भेदभाव चाललाय, अरे जरा नीट जागे व्हा. नाहीतर दरवेळेला काय होतं, निवडणूक आली का एखादी योजना जाहीर करतात, आम्ही याव करू आणि त्याव करू, मग आपण नुसतं बळी पडतो, निवडून देतो आणि मग कपाळाला हात लावण्याची वेळ येते. तर कृपा करा, तुमच्यासोबत शिवसेना आहे, धीर सोडू नका, पण एकजुटीने आता उभे राहा. शेतकरी म्हणून आता एकजुटीने उभे राहा. आणि एकजुटीने जेव्हा सरकारच्या समोर उभे राहाल तेव्हा सरकार कोणाचंही असलं तरी तुमच्या समोर त्यांना गुडघे टेका.